प्रभू हा छोटा नाहीये, तो स्वतः बोलतो, तरी हे लोक त्याला छोट्यासारखा वागवतात. तो स्वतः बोलतो मी छोटा नाहीये, 20 वर्षाचा आहे, तिथे तरी प्रभूला छोटा मोठा असं करून वागवतायत. मित्रांनो, ते बिग बॉसचं घर आहे ना की तुमचं घर आहे. छोटा मोठा, बहीण भाऊ, लव्ह अँगल, फ्रेंड, दोस्त, हे काही चालणार नाही. तिथे इंडिव्हिज्युअल गेम खेळायचा आणि गेमच खेळा. तिथे भाऊ बहीण असं करू नका. आणि हे रितेश भाऊने आज बरोबर केलं की त्या 4 जणांना ज्यांनी चुकी केली होती त्यांना पुढल्या आठवड्यात कॅप्टन्सी बनायचा मौका नाहीये. हे मला खूप भारी वाटलं, एकदम बरोबर वाटलं. आणि आयुष हा ओजी नाहीये तर होजी आहे. हा, आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे, आयुष हा होजीच आहे. कारण की गेल्या आठवड्यात तो कॅप्टन होता, तरी कॅप्टन्सी चांगल्या प्रकारे यूज केला नाही. कॅप्टन्सीचा धाक पाहिजे, कॅप्टन्सीचा धमक पाहिजे. कॅप्टन्सी म्हणजे मित्रांनो पूर्ण घराचा बॉस झाला आणि त्यालाच कोण घाबरत नव्हतं, तर हे चुकीचं होतं. कॅप्टन म्हणून अनुश्रीला किंवा जे लोक झोपत होते बसत होते त्या लोकांना सरळ सरळ कॅप्टन म्हणून आयुषने त्यांना सजा करायची होती, पण आयुषने असं काहीच नाही केलं. आणि सजा नाही केल्यानंतर बिग बॉस त्यांना सजा करूनही तो पुढचा व्यक्ती ऐकत नाही, तर बिग बॉस त्यांना सजा दिला असता. पण आयुषने एकही व्यक्तीला सजा किंवा काहीच केला नाही. सगळे प्रॉब्लेम हे मीटिंग घेऊन आणि सगळ्यांच्या बोलण्यानुसार वागून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत. आयुषचं हे चुकीचं होतं कारण तो कॅप्टन होता. मित्रांनो, विशालचा विरोध करणं म्हणजे सगळ्या टोळीचा विरोध करणं, आणि हे खतरनाक वाक्य होतं रितेश भाऊचं आणि एकदम बरोबर पण आहे. टोळीचा विरोध ज्यांनी केला तो पुढल्या वीक मध्ये नॉमिनेशन किंवा बाहेरच जाणार आहे, कारण की टोळी एकदम खतरनाक बनलेली आहे. विशाल भाऊ बोलते सबको कोलते. रितेश भाऊ, खरोखर तुम्ही म्हणता ना महाराष्ट्राला हे चोरीचं हे वगैरे दाखवू का, तर महाराष्ट्र हेच वाट बघतोय की आजच्या भागामध्ये कशाची चोरी होणार. प्रत्येक भागामध्ये कशाची ना कशाची चोरी होत आहे, आणि हे चोरी फक्त आणि फक्त एक व्यक्ती करत आहे. त्यांचं नाव नाही घेणार, तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांना की कोण आहे ते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की अनुश्री स्वतः बोलते की मी पहिल्यापासूनच चोर आहे, म्हणजे पहिल्यापासूनच मला आदत आहे अशी चोरून खायची प्यायची राहायची. मग हिला काय बोला यार, एकदम म्हणजे एकदम बालीसारखं वागते. त्या शो मध्ये गेले, तिला एवढं पण समजत नाही की आपण कुठल्या शो मध्ये आणि काय करायला पाहिजे ते. बिलकुल बालीसारखं वागते. मी घरात पण अशीच वागते, म्हणा आता काय बोलणार आहे. आणि आरबी सर, तुमचा गेम बघण्यासाठी लोक तुम्हाला फॉलो केला, तर गेम बघण्यासाठी तुमचा गेम बघण्यासाठी टीव्ही पुढे समोर असतात, पण तुम्ही बॅक फूटला खेळताय हे लोकांना आवडत नाही. तुम्ही सरळ सरळ पूर्ण तुमचा गेम हे दिव्य खेळत आहे. त्याच्यामुळे सर तुम्ही गेम दाखवा, कारण तुमचा गेम बघण्यासाठी आम्ही आणि पब्लिक सगळी वाट बघत आहे. त्याच्यामुळे गेम खेळा, असं गपचूप बसू नका. टोळी 4 जण आहेत पण आता 8. मला वाटलं नव्हतं हा टॉपिक भाऊच्या धक्क्यावर निघेल, कारण की हा टॉपिक भाऊच्या धक्क्यावर निघायसारखा नव्हता. पण सागर दादा टोळी यायचा प्रयत्न करत आहेत, कारण की टोळी एक आग आहे, आग म्हणजे फायर आहे. 4च जण आहेत पण सगळ्यांना फोडून टाकणारी टोळी आहे. ते फक्त बिग बॉसच्या घरात टीआरपी किंग म्हणाय गेलं तर ओनली वन टोळीमुळे होते टीआरपी वाढते. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आता सागर दादाचं लय अवघड झाले माहितीये का, ह्याला बी नाही त्याला बी नाही, घाल कुत्र्याला झाले. सागर दादा आता इकडे पण जाऊ शकत नाही, इकडे पण जाऊ शकत नाही. लय अवघड झाले रे बाबा विषय. म्हणून सांगतो, स्टार्टिंग पासून एका साईडला राहा आणि मुद्दे स्वतःचे मांडा, ना की इतरांचं ऐकून.